नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मिसळ पाव कसा करायचा तो घरी बघतोय। तर मिसळ पाव ही रेसिपी पुण्याची अगदी फेमस रेसिपी आहे। प्रत्येक जणांना मिसळ पाव म्हटलं की पुणे आठवते। तर आपल्याला मिसळ पाव खाण्यासाठी पुण्यात जायची अजिबात गरज नाही, घरी सुद्धा आपण खूप मोजक्या साहित्यात मिसळ पाव बनवू शकतो आणि झटपट असा बनवून तयार होतो। रेस्टॉरंटमध्ये जसा मिसळ पाव मिळतो तशीच चव सेम घरी येते। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। स्किप करून बघितला तर मग तुमचा मिसळ पाव चमचमीत, झणझणीत आणि असा कट रस्सा होणार नाही। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि मुळात म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर कृती दिलेली आहे, तुम्हाला ती फॉलो करायची आहे। या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशा टिप्स सुद्धा आहेत, प्रमाण सगळं सविस्तर आहे। तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, तरच मग तुम्हाला चमचमीत, झणझणीत रेस्टॉरंटसारखी पद्धतीची मिसळ पाव घरीच खायला मिळेल। मस्त असं भरपूर कट रस्सा आहे, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फरसाण घालायचं, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पाव मस्त असा फक्कड बेत होतो। तुमचा सुद्धा असा फक्कड बेत झाला पाहिजे, मस्त लिंबू पिळून खायचं। चला तर मग तोंडाला पाणी सुटणारी, चमचमीत, झणझणीत, स्वादिष्ट अशी मिसळ पाव बनवायला आपण सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन या प्रोसेसकडे वळूया। आता इथं आपण साहित्य बघून घेऊया। 1 वाटी गच्च भरून मटकी घेतली आणि त्याला मी कुकरमध्ये शिजवून देखील घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। अर्धा ग्लास पाणी घातलं, यामध्ये हळद आणि मीठ घालून व्यवस्थित अशी शिजवून घेतली। खोबऱ्याचे काप आहे इथं 1 वाटी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ लागेल। गार्निश करायसाठी कोथिंबीर आणि 1 बारीक चिरलेला कांदा आहे, त्याचबरोबर आपल्याला फरसाणसुद्धा लागेल। तर इथं 1 वाटी फरसाण घेतलं। वाटण करायसाठी आपल्याला 2 उभे पातळ काप केलेले कांदे आहे, 1 मध्यम आकारामध्ये टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच इतकं आल्याचे तुकडे आहे आणि त्याचबरोबर इथे मी 5 पावसुद्धा घेतले। सर्वात पहिली आपल्याला कांदा आणि टोमॅटो तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला मी। आता यामध्ये आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे आणि कांद्यावरच अर्धा चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आणि मस्त असा व्यवस्थित सोनेरी रंगावर कांदा छान परतून घ्यायचा। बघा इथं मस्त असा कांद्याला सोनेरी रंग आला आहे। आता यामध्येच आपल्याला लसूण आणि आलं आहे, हे सुद्धा 1-2 मिनिटासाठीच भाजून घ्यायचं। व्यवस्थित याला मी परतून घेते। लसूण आणि आलंसुद्धा मी मस्त असं भाजून घेतलं, छान खरपूस होईपर्यंत। आता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण मी काढून घेते। आता आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा, हलकासा मऊ होईपर्यंत। यावर मी तेल घालत नाही, असाच हा भाजून घेते। आणि इथं छान असा टोमॅटोसुद्धा मी भाजून घेतला, थोडासा मऊ होईपर्यंत। आता हा सुद्धा मी काढून घेते, डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। आता खोबऱ्याचे काप आहे, हे सुद्धा मी हलकेसे भाजून घेणार आहे। तुम्ही खोबऱ्याच्या कापऐवजी खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता, अगदी हे पातळ चिरून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे भाजले जातात। 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित असे हे काप परतून घ्यायचे। बघा इथं व्यवस्थित असे मी हे काप भाजून घेतले, हलकासा सोनेरी रंगसुद्धा आला। आता लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। याच भांड्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड झाल्यावर याचं कमीत कमी पाणी घालून बारीक असं वाटण करून घ्यायचं। इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, तर आपल्याला मिसळचा मसाला करून घ्यायचा आहे। यासाठी पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं, इथे मी 3 चमचे तेल घालून घेते। आपण मिसळचा कट बनवत आहे, तर तेल घालायची अजिबात कंजूसी करू नका, मस्त तरीबाच कट झाला पाहिजे। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं। इथं तेल हलकंसं गरम झालं, आता यामध्ये मिक्सरमधून आपण जे वाटण केलं कमीत कमी पाणी वापरून
एकदम असं बारीक वाटून घेतलं. आता हे या तेलामध्ये घालून घ्यायचं आणि हे वाटण छानपैकी या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मिसळपावचा जो कट असते तो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कुणी यामध्ये बटाटासुद्धा घालू शकता, कुणी यामध्ये पोह्याचा थरसुद्धा लावून ही मिसळ केली जाते. तर बरेच जण असे मटकीची मिसळ वेगळी करतात आणि कटसुद्धा असा वेगळा केला जातो. पण इथं मी एकाच वेळेस कट करून त्यामध्ये शिजवलेली मटकी घालत आहे, कारण मिसळ बनवायची वेगवेगळी पद्धत असते. तुम्ही कोणत्या पद्धतीने ही मिसळ बनवता हे कमेंटमध्ये मला कळवू शकता. मस्त हा मसाला तेलामध्ये परतून घेतला. यामध्ये घालूयात लाल तिखट, गरम मसाला, अर्धा चमचा हळद, त्यासोबत जाईल चवीनुसार मीठ. तिथं मी बेतानेच घातलं आहे, कारण मटकी शिजवत्या वेळेस त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं, म्हणून मी तिथं बेतानेच घालायचं. तर मस्त इथं हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा. मिसळ बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल हे पद्धत. तुम्ही बघू शकता मस्त असा मसाल्याला तेलसुद्धा सुटलं आहे बघा, आणि छान असा सुवाससुद्धा येत आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथं मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते आणि या पाण्यामध्ये 1 मिनिटासाठी हा मसाला व्यवस्थित असा खळखळून शिजून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता इथं 1 मिनिटासाठी मी हा मसाला व्यवस्थित असा खळखळून शिजून घेतला. बघा इथं बबल्स तुम्हाला दिसत असतील. असा मसाला शिजून घ्यायचा म्हणजे तो चांगल्या प्रकारे शिजतो. आता यामध्ये शिजवलेली मटकी घालून घेते. यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं. मिसळमध्ये जे तुम्ही बघितलंच असेल भरपूर प्रमाणात असे पाणी असते. तर मिसळचा कट हा जास्त असा दाटसर नसतो, खूप प्रमाणात असा पातळ असतो. तर तुम्ही बघू शकता मी इथं 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि एकदम पातळ सरसरीत हा कट करून घेतला. गॅस मंद आचेवरच आहे. तर आता आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी हा कट व्यवस्थित असा शिजून घ्यायचा. आता इथं बघा 4 ते 5 मिनटं ऑलमोस्ट झाले आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा कट झाला आहे. तवंगहीसुद्धा छान आला आहे बघा, क्या बात आहे. छान असा कट झाला आहे. परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये जशी मिसळ केली जाते त्याच प्रमाणात इथे मिसळचा कट बनून तयार आहे आणि सुगंध तर अफलातून येतोय. तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. याप्रमाणे अशी झाली पाहिजे. मस्त असा याप्रमाणे असा तुमचासुद्धा कट झाला पाहिजे. आता आपण गॅस करूया बंद आणि लगेच गरमागरम मिसळ सर्व करूया. बघा इथे मी सर्विंग प्लेट घेतली आहे. यामध्ये पाव आहे, बारीक चिरलेला कांदा, अर्धा लिंबाची फोड देखील आहे. आता आपण गरमागरम हे मिसळ यामध्ये सर्व करूया. बघा सर्वात आधी मटकी घालून घ्यायची खूप सारी अशी, आणि खूप सारं असं फरसाण घालायचं बघा असं याप्रमाणे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, हा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतली. आता आपल्याला यामध्ये मिसळचा कट हा घालून घ्यायचा आहे. बघा काय तवंग आला आहे भारी आणि खूप छान असं दिसते आणि वास तर खूप छान येत आहे. घरभर सुगंध दरवळला आहे. बघा खूप सारा असा कट घालायचा. बघा इथं गरमागरम मिसळपाव मी सर्व केला आहे. मस्त असा चमचमीत आणि झणझणीत झाला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग देखील आला आहे. छान असा कटसुद्धा झाला आहे. भरपूर प्रमाणात त्यामध्ये फरसाण घालायचं, बारीक चिरलेला कांदा, त्याचसोबत कोथिंबीर, अर्धी लिंबाची फोड घ्यायची. पावसुद्धा आहे. मस्त असा फक्कड बेत होतो. तर रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जायची अजिबात गरज नाही. तुम्ही घरगुती पद्धतीने मिसळपाव करू शकता. मी जी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही मिसळपाव करून बघा. मस्त अशी चमचमीत झणझणीत रेस्टॉरंटसारख्या पद्धतीची घरीच बनवून तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने मी सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही मिसळपावची रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी
रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।